नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या 8 ऑक्टोबरला होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे। मी सध्या त्याच ठिकाणी आहे। तुम्ही पाहताय की उद्घाटन केल्यानंतर मोदी यांची भव्य अशी सभा या ठिकाणी होणार आहे आणि त्या सभेसाठी आता भला मोठा हा सभा मंडप आहे तो उभारण्याचं काम सुरू आहे। सध्या पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडतो, त्यामुळे अशा प्रकारे आहे ते मंडप उभा करण्यात येणार आहे, जेणेकरून जर पाऊस पडला तर कुठल्याही प्रकारचा अडथळा या सभेला येऊ नये। आपण जर पाहिलं, या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरुवात 2000 साली झाली होती आणि अखेर 25 वर्षानंतर आहे ते हे स्वप्न पूर्णत्वास जातं आहे। काही वर्षापूर्वी प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी ही या विमानतळाच्या भूमिपूजनाला सुद्धा आले होते। त्यावेळेस मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते आणि आताही 8 तारखेला जेव्हा मोदींच्या हस्तेच उद्घाटन होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत, ते सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आपण पाहतो की संपूर्णपणे मंत्रिमंडळ आहे ते उपस्थित राहणार आहे एअरपोर्टच्या या उद्घाटनासाठी आणि अखेर सरकारने आहे ते या नवी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं दिबा पाटील अशा प्रकारचं नाम करण्यासंदर्भातलं सकारात्मक पाऊलसुद्धा उचललेलं आहे। त्यामुळे 8 तारखेला दुपारी 2:40 आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान याच एअरपोर्टला उतरणार आहे आणि त्यानंतर उद्घाटन होणार आहे। जरी 8 तारखेला उद्घाटन होणार असलं तरी प्रत्यक्ष विमानसेवा जी आहे, डोमेस्टिक आहे, इंटरनॅशनल आणि कार्गो, ही डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।